नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमश्चादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाशवदन कंथा टोपीच मला दंडक मंडलधर कटयंक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम। आता करूया प्रार्थना। जय 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 अगरना परात्पर कैवल्य सदना ब्रह्मानंद येतिवर्य जय 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 पुरम पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्य जगत गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालय भक्तजनताराय अनंत रूपी नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तू रूपे नटलासी करता आणि करिता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ निश्चय जंगमानी स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लागे दिमधाग्र कोटे से पाहत असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वशा वेदांचा तर्कशास्त्र शास्त्रात विष्णू शंकर एक सरे कुंठी झाले सर्व मी केवळ अल्पमती करू किंवा आपली सहस्रमुख निश्चित शिनलाख्या ते ठेविता द्रो ठेवला चरणी माथा रक्षावे मस्य समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता की प्रार्थना अनावी जे आपल्या मना कृपा समृद्धी यमिना आश्रय द्यायचे सदैव पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसन इह लोके सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तरा भाऊ सागर याचे पावावे पहिले तिर तो नाम तर निसाचार प्राप्त मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना प्रांती बुली नाना बाधव तुझ्या कृपे कितीवरून आपले गुण द्यावे सुख साधन अज्ञान ते मी निरसन ज्ञानार हृदय पकडपय शांतीमध्ये सदा वसवृथा अभिमान नसत सदा समाधान वसव तुझ्या कृपेने भाव दुःख हे निरसव तुझ्या भजनी चित्त वसवृथा विषयांची नसव वासना म्हणा ते सदा साधू समागम तुझे भजन होतं त्याने हो सुगम दुर्गम ज भवपंथ व्यवहारी वर्तता नवपट प्रांती चित्ता अंगी न्याय सत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इति केद्यावर्धन कृपा करुणी समर्थ असनीय संसारात प्राशिंत नाम अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागी करता आणि करीत तुझे एक स्वामीनाथा माझी आठवी वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की। श्री स्वामी समर्थ। श्री मल्हारी कवचम अध्यानम अध्याय मल्हार देवम कनकगिरिनिभम हासाभूषितांगकम श्वेतवासम खडगहस्तम विबुधबुधगण सेव्यमान कृतार्थे युताग्नि दैत्यमुग्नि डमरु विलसितम नैषचूर्णाभिराम नित्यम भक्तेष्टु तुष्ट स्वगण परिवृतम नित्य ओंकार रूपम प्रथम करावे गणेश नमन सर्वसिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून एष कार्य सलाभते शिवभनी पार्वतीचे ऐकदेव श्री मल्हारी कवच हे गुह्यहुनी अति गुह्य जे अज्ञात आजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण पठण करिता कवचाचे पार्वती सांगे कैलासपती ऐकप्रिय सावधचिती कैसे विधिविधान रीती कवच साधना करा शिखस्थानी प्रणवाक्षर ब्रह्मोद्वी समस्त कर मुर्गस्थानी ओंकारी ललाटी महेश्वरे रक्षावे दोन्ही नेत्र मणिहंत्यासी भ्रूमध्येशी भुवनेश्वरासी नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकार रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वती स्कंद खडक राजा बाहुवरी हातावरी रक्षण त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर देयावरी पिनाकिला जठरावरी दुर्जटी नाभिवरी रक्ष महादेवा उदराशी रक्षी शैलजापती कटीस रक्षा त्र्यंबका माझ्या मंड्याशी रक्षे गुडे माझी कृतीधारिका दोन्ही जांगा हा ईश्वराने गोटे महासापती पायाचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे जोडून दोन्ही हात भक्तीवरे सावचित प्रार्थना मल्हारी देवास मनभावे करावी ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेहमी जपता जरी हे परत्र कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण व्हावे तोरे म्हणून या हृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीच्या चिंतन आदिव्याधी जाती पळून जवळी येते कदापि न भूत प्रेत पिशाचे कुष्ठ गळूदद्रू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसांचा तापूचे की नाशाचा उपाय आहे एक असाचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निरसोनी जाई रणुद्युत विवाह देव विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता गुणगर्वानामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्याची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरव सर्व कार्य सिद्धीस जाते सर्व बाधा नष्ट होती मन सर्व मनोर्थ पूर्त सफलपूर्ती चिंतिता मार्तंड भैरवला पुत्रार्थीशी पुत्रप्राप्ती धनार्थी अशी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होती मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लभते दासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभा शक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्रति मिळे मल्हारी कृपेने चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमाती शीतल याहीपेक्षा श्रेष्ठ मल्हारी दे मार्तंड देवरान मल्हारी देवा जय जयकार महासाकांत जय जयकार मेंगनाथ महिपती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तो जय जयकार प्रेमपूर स्वामी जय जयकार एळकोट खंडेर ऐसे मल्हारीचा चिंतन सर्व संकटे जाती पळून सकसुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्राम असता जरी
अग्निचोर भयंकरी कशाची बाधा न होत असे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंदरूप मल्हारी भगवान त्यास भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्रस्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारीचे मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानायचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तू उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हिच्या शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चाराचर मनी ठेव हा विचार मजवणी भिन्न काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धाही असाय भजन पूजन मल्हारीचे जप पठण कवचाचे तेच आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असते आयुरारोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा हृदय धरा सदा त्रिकाल करता कवच पठण कृपा होते न लागतं शरचारी पुरुषार्थक्षण लाभती मल्हारी भक्तांना मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठण करिता 10 वेळा प्रति दिवस ऐसे पठण करा 1 मास जितेंद्रिय उपवास भूमीवरी करा शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्ती लावेल नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जप प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्हारी राय हे तुझे नाम सर्व सुखाचे असे दाम अमर्याद कल्पद्रव भक्तद्वारा प्रकट झाला तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ मैपती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरणा भजन पूजन जे तुझे करीती नित्य कवचावर त्यांनी होती त्याच्या सुखा नको गंती हीच विनवणी सेवे करायची इति श्री ब्रह्मांड पुराणे मल्हारी महात्म्य श्री गुरु माऊली विरचित प्राकृत मल्हारी श्री मल्हारी हृदय स्तोत्रम श्री गणेशाय नमः ओम अश्य श्री मल्हारी हृदय मंत्रश्च ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषय अनुष्टप छंद श्री महासायुक्त मल्हारी देवता भूर्भुवं स्वम इति बीजं तत्सवितुर्वरेण्यं इति शक्तिं भर्गो देवस्य धीमहि इति किलकं धियो न प्रचोदयात् श्री मार्तंड भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्धर्थे जप विनियोग पूर्वे श्वेतांबर देव अग्नेय रुद्र भैरव दक्षिणे चंड रूपायण नृत्याक्रांत भैरव पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्य काल भैरव उत्तरे सिद्धी सिद्धांत ईशान्य शिवकर्पूर ऊर्ध्व कालवी रूपाय अंबरे मल्लहरिणी अंतरिक्ष सदानंद एळकोट स्वरूपिणी एवं एकादश देव नक्षत्रे लोके सर्वदा विजयी सर्व कामार्थ क्षत्रपालमय पदे भ्रूमध्ये तू ओंकार द्विद्विले सहस्र भावनम नेत्र त्रिपुरांतक देव नासिके कामहारक मुखे मोक्षनाथाय कंठकर्म कल्लामृतम हृदय हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियम पृष्ठे प्रिले रुद्राय उदयार्कजम मध्यम रक्षतु कार्यार्थी नावी नारद जायत गुह्य गुरुपतन्माय जंगेनी जीव प्रदोक्तु जानू मंडल जानाय पद प्रसाद प्राप्ते अंगुष्ठे सर्व तीर्थांना सर्वांगे परमेश्वर एवं अंगेशु दिव्यश भातंड स्वरूपिणे प्रथम काशीनाथाय द्वितीय पंचलिंग तृतीय प्रेमलिंगाय चतुर्थ देवरूपिणे पंचम पंचप्राणाय षष्टम षडभुजक्षेमं कम सप्तम सपाकम सिद्धिस अष्टम अंबिका प्रियम नवम नागनाथंच दशम शोषहारिकम एकादश महारुद्र द्वादश ज्योतिर्लिंगय त्रयोदश त्रियोरगीच चतुर्दश भुवनत्रय पंचदश मंडल पूर्व षोडशच समाधिने सप्तदशच गुह्यरूपाय अष्टादशच अब्जकम नवदशम नैसर्गिक देवी तन्नो देवी प्रसन्नता 19 नामानी विश्वंभर स्वरूपे ज्ञानसिद्धीचे भवेत प्राप्ते एकादश जप अंजले स्मशाने दशपाठच सप्तवार पठे नर सर्वेशगस भवेत हनी संग्रामे विजयी भवेत अश्वस्थ बिल्व मंदारम चंदन धातु पंचकम श्यामा सुगंधी कादंबा नववार पठित सुख मंत्रसिद्धी नवरात्रेन अष्टरात्रेच देवतम पंचरात्रेत जनवश्यम त्रिरात्री त्रिसमाहितम द्विरात्र व्याघ्र सर्पाना मोहनम मंत्र मालिका यम हृदय मार्तंड पाठ शुभकुलम जाय मार्तंड नक्षत्र मान्यो कर्म धर्म सुखोवहम एवं विंशति कार्य मार्तंड रूपदर्शिनम भावार्थ तारको देव परब्रह्मा स्वरूपिणी इति श्रुती स्मृती योगर्णव श्री मार्तंड अवतार प्रोक्तम ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टकम त्रिलोक्यमणी मल्ल दैत्य सकळ अजिंक्य झाले मै दैत्य ब्राह्मण होम ध्वज विध्वंसले सर्व आला तो समय सदाशिव स्वयं सोडवणी ब्रह्मांड होतो हा पाऊस आला कृपा जलनिधी मल्हारी माळसाकांतो संगे घेऊन सप्त गोटी गणक आला असे भूतला खंडेराय म्हणून प्रगटला अद्भुत त्याची लीला सबोधने मनी मल्ले मर्दोनी केला पहाडंचो तो हा पाऊस आला कृपा जलनिधी मल्हारी माळसाकांत हो घेता हा अवतार दृष्ट दमुनी सद्भक्त रक्षेले गाई ब्राह्मण होम हवने हे धर्म संस्थापिले कीर्ती गाती भृगमनी जन सदा सत्कीर्ती उदंडवतो हा पाऊस आला कृपा जलनिधी मल्हारी माळसाकांत संतोष जन सर्वदा उदळीती भंडारा देवावरी झाला से विजय म्हणून दिवट्या लावून प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलीला निर्दळीले दैत्य होतो हा पाहुचाला कृपा जलनिधी मल्हारी माळसाकांत प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालिसा आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जिजुरीचे असे ऐशिया जो सानका विरती पृथ्वी तनव खंड होतो हा पाहुचाला कृपा जलनिधी मल्हारी माळसाकांत हो शोभे दिव्य फल कला सुरंभ पिवळा आपादपर्यंत होतो हा झाले लोचन तृप्त होतो तृप्त पाहता मुख शशिदो माळसाकांत अश्वारूढ
रूढ करी स्वयंतर झळके शस्त्र अखंड होतो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत ऐशी कुलदेवता नवनी जो नित्य भावे भजे त्याला काय उणे नमाघात सदा अद्याप्तही देईचे दाता देईल भक्ती मुक्ती समान वारुणी पाषांडो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेला त्याचे काळी काळदास्य करोनी राहिले हे तो खरे ते शाश्वत रंगला निज सुखे करुणी अडंब होतो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो इति श्री ब्रह्मांड पुराण नक्षत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित श्री मल्हारी अष्टक संपूर्ण मल्हारी मार्तंडाचा जप मंत्र ओम भ्रीम त्रुम श्रुम ह्रूम ध्रुम प्रियानंद गंगा सभ्यासहित श्री मार्तंड वैरोपाय श्री मल्हाराय नमः भ्रूम ध्रुम ह्रूम श्रुम त्रुम भ्रूम भ्रीम श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी सप्तशती अथ ध्यानाध्याय मार्तंड रूपम अचल चल विभुकोटी सूर्य प्रकाश आनंदम विश्ववंद्यम सकल जनकरम कर्मधर्मादिनाथम अश्वबोधावरूढम परम विरलम श्री कोटी कंदर्पदर्पम श्रीमन मल्हारी राजे विजय जयकर महासाकांत सिद्धम अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री मल्हारी मार्तंडाय नमः जय जय जगन्नाथा तुझ्या चरणी ठेवणी माता श्री देव मल्हारीची कथा तुम्ही वधवावी आता नमुती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणासी करुणा स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ नमीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचा करतो मी नमस्कार त्या माता पित्याचे उपकार मज असती थोर दाखविले जगत यांनी एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली असती दरबारी पुस्तिता याशी सेवेकरी सेवा आपल्या कुलदेवतेची दादांनी दाखविले कुलदेवता आपण सांगावे सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी श्री गुरुमाऊली वाच ऐसाई पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मार्तंड मल्हारी मार्तंड स्वरूपात त्यांची करविता सेवा तो तत्काळ तो पावता आशीर्वाद तयाचा मिळता सुख लाभे सेवेकराचं थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथाक्षेत्रखंडात सांगितली जी नेमेशारण्यात सनतकुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी संसार सागरी कळीकाळाच्या लहरी ताराव्या सकल जना धरितम श्री मल्हारीचे चरण वंदाचे होते निवारण अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकरांच्या थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला त्याने सहार त्या मनी मल्ला दैत्यांचा मासा महाकाली स्वयं प्रकटली शैलजा बाळा ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा त्यांची ऐकावी तुम्ही साची पुरविलस असं भक्ताची श्री मल्हारी सप्तशती कोणी एक अवसरी रम्य कैलासी करावरी हिरे जडित मंदिरे महादेव शंभू असे आली तेथे भवानी नमस्कारिल शूलपाणी एकांती अर्धांगी बैसोनी उपसती झाली शिवाशी पार्वती वाच देवा तुमचे ज्ञान अवतार तयाशी नसे पार जो उद्धरील मानवा भवसागर त्यांचे महात्मे सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिय श्री शंभू वाच श्री देवी अंबिके वराणने सुज सांगेन वचने भुक्तिमुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयोगी माझारी कवन असे अवसरी पिढिले ऋषीश्वर वारी दैत्य त्रासे करून या ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार दारिद्र्य पिढिले जे ऋषीवर प्राप्ती दयाप्रती सांगत असे सनत कुमार वाच सप्त धर्मपुत्राशी आले मणिचूर पर्वताशी अतितीव्र तपे मानसी करीत झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे महिमान श्वापदेव वैर सोडून करिता क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदतात ती दयावनाच्या ठाई मयूरनाचं ती बाई कोकिळ आळवी तिलवलाई बकशू करून करीत अति ऐसा तो आश्रम मनोहरवर चंपकला त्यांचा बडीवार केळी नारळपणे सुंदर शोभत असे त्या अंगण आश्रमातील सरोवरे जलपूर्ण परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासिती मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एक अवसरी खडग जळके त्यांच्या करीचे दैत्यसे वायू ते अश्वरथा सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषीमंडळींना ऋषीचे आश्रमे विध्वंसले अनेक वृक्ष उपटेले दैत्यांनी अत्याचार केले ती ऋषी परिवारावर अग्निहोमाचे यज्ञकुंडे आश्रमातील उदका पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पाचे वृक्ष उन्मळले घरे दारे विध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमात ते मग ते आश्रमाची कळा भग्न झाली ते वेळ दिसतरणी कंप झाला म्लान वदनी सृष्टी सारी ऋषीश्वराशी घोर पीडिता कंठीपाश असे बांधता वापी सरोवर मध्ये बुडविता ते महाभाव ते ऋषीची कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या ते पतिव्रता मल्ल दैत्य त्यावेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्याच्या पिढे करून पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळ प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणाचं सांगणे कोण्या राजास मागणे देवराजय जिंक नसे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगो महादेवासी तो जरील दुःख अशी ऐसा विचार करीता मनासी दैत्य पीडित ऋषीवर अनेक पर्वता जाणे तेथे कुटुंबाचे अग्निहोत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र सह्याद्रीसी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करुणी पवित्र गुरु माऊली कथन करी इति श्री ब्रह्मांड गुरु माऊली विरचित प्राकृत भाव
मालिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः सनद कुमार वाचा कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवणी पर्वतासी गेले सारे अमरावतीशी इंद्र राजा असं सांगण्या रत्ने झळकतीशी आसनी इंद्र वैसला आसनी अनेक अप्सरा घेऊन करीती तयाची सेवा ते सेवी तसे अग्नी यमपाश सोडून कुबेर नवनीती घेऊन सेवा करीत असे शुक्राची सूर्य सर्व शांतमूर्तीशी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करी स्तवनाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देवसभा ते कधी झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देवराना देखून या ऋषिकना स्वतः उठवणे असे हसना तयास नमस्कार करीत झाला इंद्रवाच्या दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही करे घेऊन कवन सांगावे मज ऋषिर्वाचे तुझे अभय आम्हासी म्हणून मनिचूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आला तेथे मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवारीला आश्रमी येता झाला पिडू लागला पण तपभंग करावया आम्हा जीव मात्र धरून कुटुंब अनेक पर्वत ठेवून आले तुझ्या शरण तू सर्व जानसी देवराया इतके करणे दैत्य मनी मला वध करणे आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या शुक्रवारच्या त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले एक अंगुष्ठ तप केले धूम्रपानासहित जपिले त्याने झाला अमर तो त्या तपबळेत उन्मत झाला तो दैत्य कोणी जिंकून शकत त्या महादृष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठाशी जावे महाविष्णूशी वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्म पुत्र निघाले तेथूनच हृदय श्री विष्णूचरण स्मरून पाहण्या वैकुंठ भवन कृपा दृष्टी दयाची मिळण्या पोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुनी भक्ती चढली चरणी वैकुंठपती ते तेवसे देखील ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्नजडी सिंहासन शोभतसे मेघ सावळा केवर कनक किंकिनी शोभती कंठी कौस्तुभ झळकती कर्णी कुंडले मिरुतार ते वैजयंती शोभत गरुड सेवा करी असती गदा पद्म शंख चक्र शोभी पद्मासनी बसले श्री हरी वदन स्वाश शोभे सौंदर्याचा निधी होतीला रत्न खचित मुकुट शोभला सुवर्ण तेज सूर्य वासला श्री हरिदास आसनिवसे प्रिय भक्ती सर ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळ ते संकातिका भक्ती भावी शोभताती धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले नेत्रतयाचे जळी भरले नमस्कारोनी उभे टाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले ऋषीर्वाच जय 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 पुरुषा निरामय निराभासा रत्नखचित शिखरा निरामय निराभासा नित्यानंद ऋषिकेशा परमानंद लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंस जगदान्मय जगज्जीवना अशी स्तुती करून ऐकोनी संतोषला तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुस्तक झाला ऋषीशी श्री भगवान वाचे प्रसन्न झालो तुम्हासी काय येणे केले वैकुंठाशी सांगावे तुम्ही मसी धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कोणी पापी भेडसावले दुर्मदे तपभंग केले चित्त शोभले तुमचे ऐकोनी महाविष्णूचे वचने संतोषली धर्मपुत्रांची मने नमस्कार करून या चरणे सांगते झाले तयाची ऋषी वाच मनिचूर पर्वतासी आम्ही वस्ता तपासी मनी मल्ल ते पिढिले अम्मासी आमचा आश्रमासी नसविले अमरावतीचा राणा तो मनी मल्ल जिंकिला पिढिले अम्मा ऋषीच्या नाते हेच तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू वाच मनी मल्ल दैत्य माजले तपे ब्रह्मासी आराधिले अमर ते झाले कोणी जिंकू न शके तयासी ते नहार मानिता एकत्रिंबक वाचून चला जाऊ शिवभोनी तुम्ही आम्ही समवेत वृत्तांत सांगू महादेव असं विनंती करू तयास तोची वधील मनी मल्लासुरास चला ऋषीवर हो कैलास भुवनीची कथा निवारी सर्व व्यथा साक्षी ठेवणी समर्था सांगत असे श्री गुरुमाऊली इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण वस्तू अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः सनत कुमार वाचा महाविष्णूस वर्तमान धर्मसुत ऋषीजन आकाशमार्ग करोनी गमन निघाले दर्शना कैलासासी तयासी कैलासगिरी देखील सहस्रचंद्र किरणांचा वासला शुभ्र शूल देखिला हिमागिरी शंभुनिवास त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलेले भारी चंद्रिकेसारखे निर्मळ परी नाना सुगंध दरवळी तेथे आम्रवृक्ष फुलेले कळी पुष्प परिमल फाकले जैसा चंदन पुरुष चर्चिले दाही दिशा गमगमित जेथे गंधर्व करीती गायन किन्नर नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागविती रत्नखचित शिखरा माघारी रूप पाहुनी नरनारी कामधेनु तेथे रवंत करी शोभताती अति सुंदर हे मंदिर विश्वकर्माने निर्मिले रत्नशिले असे उभारिले नाना रत्न तेथे शोभले रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कर राजाची केली चौथी निळकंठ शोभिली पाचवी पावळ्याची प्रभावळी सहावी पाचुने बांधली सातवी हिऱ्याची निर्मिली झळकली वीज अंबरी मुक्त कलांचा निर्मेला अमृतासारिका धवला स्फटिका समसोज्वळ
मंगळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखुनी धर्मसुत आनंदी होऊनी श्री विष्णू संतापे संतोष पाहुनी देथे जाते झाले ऋषींनी देखील शिवभुवन वर्णिता त्याचे महिमान लेखनी जाते आठवण मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुनी नाना देखत बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुनी ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्रादिक विद्याधर किन्नर यक्षादिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती गीत नृत्याची मालावदती शिवसभेत रिजविती नृत्य गायन करुनिया ऐसे वरून शिवभुवन पुढे कथा तिगन सावधान करुणी मन श्रोते तुम्ही परिसावे इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणवस्तू अध्याय 4 श्री गणेशाय नमः सनतकुमार वाच देखुनी सबरत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्वही जे मनी मल्ल पिढीले तापत्रय अग्नीने पुळले ते शिवसभा पाहुणे आनंदले हृदय माझी अत्यंत सभे माझी वैश्ल त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखील धर्मपुत्र ऋषीवर पुण्य तरुणिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीरधवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोज्वळा दिसतसे कमळदल्ली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला तसे अतिशोभा जय सुलक्षण युक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंकिले पाप ताप शोक ज्याचे पाय काळवसत सर्व वेष्टी करून शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्याघ्र चर्मासे परिधानित वरी भुजंग असे कवळित आनंदे शिवशंभूच्या पानपात्र डमरू खडग पिनागमान कटवांग परशु अंकुशृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐशे दशयुध मनोहरे प्रचंड दुर्धर धरीला करे कंकण सर्पाचे भयंकरे दिसताची दृष्टीशी पूर्व सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील राशी भक्तासाठी हलाहल परम प्रीती करोनिया पश्चिम मुख कमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिवत्रिनेत्री शोभत असे शिवनेत्री शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित स्वाशोधन शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्प शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षण रहित तडूत समुदायासारखा दिसत असा पंचमुखी शिवशंकराच्या अर्धांगी गौरीजा सेवा मंगी पंचमुख शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसा गंगा समुद्रा मिळाली ते भवानी शिवगते पावली सृष्टी सर्वही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहत अशी ते गिरिजा भवानी समवेत असे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपाती करतात ती ऋषी वाच जय जय शिवरथ मूर्ती जय जय गिरिजापती जय जय पशुपती नमन तुझ निज भाव नमन तू चंद्रशेखर महंत गौरी प्राणेश्वर जगन्नाथा परात्परा महारुद्र नमन तुझा नमन कर्पूर गौराशी नमन तुझं भूत भवानीशी भुवनाथ भव्य शंकराशी त्रिपुरांतक नमन तुझं नमन ज्ञानदायकाशी नमन वेद जाणेतायाशी नमन वेद करतायाशी वेद धरतायाशी नमन नमन सृष्टीकर्त्या ब्रह्माशी नमन सृष्टीपालक विष्णूशी नमन सहार रुद्राशी त्रिमूर्तीशी नमन असो असे ऐशी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहून विवळ अंतकरणी विराजुनी अश्रू ढाळती शंभू वाच तुम्हा कवनी कष्टी केले दुर्मद तपभंग केले कोणी तुम्हा दुखी केले सांगा मज धर्मसुताहो ऋषीर्वाच महादृष्टमणी मल्ल दैत्य श्री शैल्य पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करीत ब्रह्माशी मनी मल्लाशी मिळाले वरदान तुम्हाशी जिंकून शके कवन न जिंकती दानव अमृत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत झाले मैतळी राज्य करू लागले सकळ जनाते पिढीले ऋषी ते हे न सोडले भगवंता तू सर्वत्र होशी आमचा वृत्तांत जाणशी महादोषाते खंडितोशी आम्ही काय सांगू तुझं शिव वाच ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिढीले दुष्टकर्म आयुष्य कमी केले काल सर्पाचे पेटार विध्वंसले त्या मनी मल्लासुरांनी मी वदिल त्या दैत्याशी म्हणून उठला महाक्रोधाशी जटा आपटेला भूमीशी उग्र रूप धरोनिया जते महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी तिला वंदिली घृतमारी नामती याची घृतमारी उभी टाकली दंतदाढा विक्राळ दिसली जेव्हा तिचा अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पाहून गुरुमाऊलीचे करीत असे वर्णन स्वामी सेवेकरासाठी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थ अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 5 श्री गणेशाय नमः सनतकुमाराचे शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पाचे शिरी शोभत असे मुकुट चंद्राचे खडग पाशवती शोभे सवेश्वान थोर गरजत गण सप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभेत शंभू मार्तंड समस्त देवाने आज्ञापित यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशास्त्र वाणासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून झाले युद्ध आनंदे करून देव आपले सैन्य घेऊन मिळाते झाले कैलासाची देवाच्या रणभूमीवरील सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवाची कार्तिका वाच मयुराचे वाहन आरूढले शक्तीसहित बैसले नीलवर्णी कवच शोभले ते वीरसैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दवानील दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य
कंठी घंटाचे नाद गर्जती ती यमदूत दिसती निरंतर मांसभक्षण करीती ते सैन्य नैऋत्याचे चंचल पाश हाती मिरवित ते सैन्य वायूचे ध्वज पताकासे हातात ते वीर वरुणाचे कांचनांकुश स्वज्वली ती सेना कुबेराची भली गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननाची शस्त्रे चांबरी शुभ्र मिरवित मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वरथी शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे अश्व गज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र आघात हातातील सेना विष्णूची निघाली सनत कुमार वाच देवसेना घेऊन सारी वधावाया मल्ल त्रिपुरा निघाला त्रिपुरांतक पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊन आले मल्लासुरापाशी धावणी सांगते सैन्य वर्णन तयाला दूतवाच सैन्य आलो मी असंख्यात दाई दिशा व्यापल्या अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव मल्ल वाच काय वर्णित तुम्ही सैन्याचे आम्ही जाणतो शिवाशी वृषभ वाहन असे त्यासी भस्म गजचर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे काय आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतासी सरद कुमार वाच दैत्यराजी तो उडून उंच शिखरावरी जाऊन मार्तंड भैरवाचे सैन्य पावनी भयभीत मानसी झाला मग विराते पाचारुनी रथ अश्वदेवोनी बहुत सन्माने करून युद्धाचा तयास करीत असे सुरादेवनी असुराशी देता झाला ऐरावताशी देतसे सुरापाती गजाशी दैत्य त्या महावीराशी अमर मल्ल उर्तुहातासी तांबूल दैत्य वैरियासी जय मंगल तो अश्वासी नर विध्वंसन दैत्य त्या बोलाविता झाला धूम वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्व केशास सुरासन अशी जिह्वास एक दुर्दुष्ट असती जय इंद्राणी मकरतुंडास खडगवीरा खडग दृष्टास नांगरधारी वक्रतुंड शुंड हस्तास बोलविता झाला या अवघ्या दैत्यांनी वस्त्रे अलंकार तांबुलीशी पूजिता झाला सुवचनेशी मल्लासुर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयाशी त्वराकार संग्रामाशी आपणही अरुडला इंद्रार्थाची शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेजासे दीर्घ होत जैसा दीप विजता वाढत तैसे दैत्यराज बासत मिरवत असे दुस्सहपणे तैसाची मनी दैत्य शोभत गज स्कंदी आरूढ होत शस्त्रे चांबरे विराजित उल्लासित मल्लबंधुसे दैत्यसे सिंहनादे गर्जते तेने गिरी कंदरे दनांती यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सैन्य घोष भयातुर होऊन येणारी गमन करीत झाले तेथून आता संग्रामाचा रस सांगेन समर्थाचा दास तो बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे नक्षत्रखंडे इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भाव टीका श्री ब्रह्मांड पुराणे नक्षत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 6 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच दृष्ट कळी काळाते नाशी श्रोती देत सर्व सिद्धीसी ते हे मल्हारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्त कोटिगणासहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवर्त मनी मल्ल दैत्य महावीरा दोन्ही सैन्य महाउन्मत क्रोधे संग्रामे भिडत वीरसी अनाथे गर्जता बधीर झाले मंडळ अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूळ मारिती खंडांतर भाले वर्षती खांडे करती एकमेकांचे कुंजळ कपाळ नेते अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पात झाला बनवणी शास्त्रांचे वाजती सनसनाट होते तेने होत असे हृदय संपुट संग्रामी धीर्ण धरावे नेट भय सर्व लोकाशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती अभय सैन्य मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पराटती कोणी वाहने बदलती असुरी यायसीचे टेकी चतुर्मोठी देवसेना दैत्याची डाळसी जणे असतो मंत्रतंत्र जादू टोना अघोरी उपाय योजिती एक वीरशास्त्र गाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरले झाले माक्रोधे करून या जे दैत्यरणी पडले ते मागोती नाही उठले शिवगणरणी पडले ते मार्तंड भैरव उठविले पडला देखो निदळभार कोपे खवळला मल्लासूर सारथी अशी बोले महावीर मी वधीन तया सकळा खडक दृष्ट वाच नमन माझे मल्लासूरसी सैन्य न पुरे आपल्या कोपासी मी असे तया युद्धाशी विडा देई मजा आता खडक दृष्ट युद्धाशी आला असंख्य सैन्य परिवारीला मद्यपाने उन्मत झाला कुंजर हत्ती रथासह शंभू वाच आला महादैत्य युद्धाशी घेऊन दैव संन्यासी शीघ्र युद्ध करावे यासी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी आपण पाहावे युद्धासी मी मारीन या दृष्टाशी म्हणून युद्धाशी निघाला आपण सैन्य समवेत कार्तिकरणी उभा राहत मयुराचे वाहन सवर्तमान विचित्र छत्रे मिरवित खडक दृष्ट वाच तो मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य आणोनी रक्षणासी सैन्य समवेत आला आहेशी षडाना बाळ तू तैसे नवे मी वीर न तरू सेवकांचा आधार मी तुम्हासी एकांग लढणार लेका लाडक्या गिरिजेच्या माझ्या तिकडे वाहन खडतर तुझे कोमलांग सुकुमार तुझेशी मारातील अपार निवांत बेसावी दुर्गे जवळी ऐशा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्रबाण वर्षात झाला त्या महादृष्ट दैत्यावरी बाण जवळ आले दैत्याने खडगछे दिले वरच्यावरी निवारिले अतिला धवे करून या दैत्याने संधान केले स्वामींनी आकाशी उडवून चुकविले दैत्य खुरपी संधान केले सवेची 12 बाण सोडले
तयाने स्वामीशी घायल केले. व्याकुळ झाला गौरीपुत्र. स्वामींनी शक्ती सोडिली दैत्य बाणे निवारिले. न सावरता जवळ पातळी वक्षस्थळी आदळली दैत्यांच्या शक्तिघाते विवळ झाला. रणभूमीशी उताना पडला. प्राणात त्याजीला झाला खडगदृष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणाशी. सैन्य पळाले दाई दिशी गण मारिते. तयाशी अशुद्धाचा पुरा आला. ऐसा खडगदृष्ट वधिला. स्वामी कार्तिक विजय झाला. सकळ देव पुष्प वर्षाव केला स्वर्गातून त्यावेळी. पुढील कथेचा सौरस उल्कामुख युद्ध करीती गणेश. ते सांगेल समर्थांचा दास गुरुमाऊलीच्या मुखाने. नीती श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका श्री ब्रह्मांड पुराण नक्षत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण वस्तू अध्याय 7 श्री गणेशाय नमः. स्वामिनी खडगदृष्ट वदिला. मल्लासूर कोपे खवळला. उल्कामुखाशी आज्ञा देता झाला युद्धाला गी दैतेंद्र. उल्कामुख रथारूढ झाला. सकळ सैन्य परिवारीला घेऊन रणभूमीशी पातला. माक्रोधे करून तया येता देखील शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तयावरी. श्री गणेश रथारूढ झाला. गणेशाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा टाकला सैन्य परिवारी सहित. उल्कामुख वाच अरे गौरीचे बालका सुखे खाशी मोदका. येथे काय अश्वका जाई परतोनी मागारा. श्री गणेश वाच अरे दैत्यागम अधमासी उगच किती बडबडशी. बक्षीन सैन्य मोदकाशी एक क्षण एकही न लागता. मी आहे शिवाचा बालक तुमचा झाला अंतक. संग्रामी माझा धाक तुम्ही सकळ दैत्याची. ऐशी गणेश बोलता दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षाता रथ तोडी गणेशाचे. गणेश लाजला मानसी आवेशुनी मग क्रोधाशी. सोडिता झाला अश्वासी. दैत्य घायल रणभूमीशी. राक्षस मग काय करी सिंहाचे रूप धरी. गणेश शुंडास विदारी. तिखट नके करून या गजानन महाकोपला. दंड हृदयावरी मारिला शिरची. तिथं झाला उडाला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्यसी पडता. मल्ल कोपे खवळला. कुंतोलमास झाला देता. विडा युद्धास जावया. कुंतोलम युद्धाशी निघाला. सवे लक्ष दळ बाहेर चालिला. चतुरंग सेना मिराविला. महावीर बला देतो. दैत्य आला संग्रामसी. मार्तंड भैरव पाहून त्यासी. आज्ञा देत तसे जयनंदीशी जावे तो रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला. शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्त्री मिरविला. नागभूषणे चंद्रशेखराचे. सुवर्णाचे रथी बैसला. त्रिशूलादी आयुधे सकला. तयाशी कुंतलम बोलला रणभूमीशी. त्यावेळी कुंतलम वाच अरे तू शिवासारखा दिसतोची. तयाची आयुधे घेसी. म्हणून काय शंकर होशी तू वाहन. दयाचे जय नंदी वाच महादेवाच्या कृपे करून शिवर स्वरूप पावलं जाणं. आम्ही आहोत तयाचे गण. आलो पदार्थ तुझ्या. मग कोंतोलम रागवणी. ललाटीचा सोदव पुसवणी. धनुष्याला बाण चढवणी. संधान करिता झाला. शतलक्ष बाण सोडिले. अतिथिकट ते वर्षावले. जय नंदीवरून टाकले महादैत्य रणभूमीशी. नंदीने बाण निवारणीचा काढायला. महाहलाला निर्मिला. सर्व शक्तीनेच ओढीला. सोडिता झाला दैत्यावरी. तो घोंगावत जवळी आला. हृदय फोडून गेला. पृष्ठीरंध्रे निघून गेला. दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्र सोडिता अनेक बाणे वर्षता. नंदी पराभव पावता झाला. त्यावेळी सारी भूमीवरी पडिला. अश्वरथ मृडले. ध्वज धनुष्य मोडिता झाला मृष्टीने. जयनंदीचे देव सैन्यस पळाले. दैत्य सेनेस बक्षिले. खडगाते तुर्गा मारिले. कुंतलोम्याने त्यावेळी सैन्य मारिले देखोनी. नंदीक्रोधे आवेशुनी. रथ सारथी घेऊन सिंहनाद करिता झाला क्रोधे. नेत्र दगदगीत प्रलयाग्नीसारखा दिसत. शरजाळे ते सोडिता जयनंदी दैत्यावरी. ते शरजाळे काय केले सैन्य अवघेची मारिले. मग अग्नित बाणाने काढिला. कुंतलोम्यावरी सोडिला. तो कुंतलोम्याचा हृदय हाताळा. रक्तप्राशन करीत झाला. प्राणी घेता झाला. त्या कुंतलोम महादैत्याचा. ऐसा कुंतलोम मारिला. जयनंदी विजय पावला. पुष्प वर्षाव देवी केला. ऋषींना दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतलोम मारिले. गणेश जयनंदी पावले. आता मनी दैत्य कैसे जनजिता ते परिसावे श्रोते हो. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका श्री ब्रह्मांड पुराण नक्षत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण वस्तू अध्याय 8 श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच अशी कथा सांगतो ऐका. समस्त ऋषीवर सेनापती पडिले लाचा. वृत्तांत मनी मल्लासुराशी. तेवेळी मल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण. रणतुरे वाजवित गहन. रणभूमीशी निगत झाले. मनी दैत्य वाच सांगत होतो मल्लासुराशी. युद्ध करीत मार्तंड भैरवशी. रणी पाहे माझ्या युद्धाशी. जे देखील कधी आहे जास स्वामी म्हणत. इंद्रादिक देव पूजित. रणी जिंकिले मी शिवाशी. करोनी युद्ध संग्रामाशी. मी जिंकीन त्या भैरवाशी. प्रसन्न करेन तुम्हाशी. जय पावे निश्चयसी. ऐसे जाण दैत्य राजा मनी दैत्य ऐसे बोलिता. सिंहनाद गर्जनला. त्रिभुवन आंदोळता आला त्या अति गर्जनेने. नाद ब्रह्मांड गर्जत. तेने समुद्र उचंबळीत. सृष्टी सारी भयचकित झाली. त्यावेळी कपाळी सिंदूर चर्चिला. दैत्य उंच वाढला. रत्न मुकुट घेता झाला. मेघमंडळावरी 20 भुजा असे शोभत. अंगी चंदन चर्चित. विजयसारखा कुंडले चमकत. मनी दैत्य महावीरा. पर्वतासारखी सारिखा दिसत. चरण चाली असे चालत. पृथ्वी सारी कंपायमान होत. येता झाला रणभूमीवरी. येता पाहुणी मनीसुरासी. मार्तंड भैरवगणासी. दुर्भावे तुम्हा युद्धासी. मी पाहिन दैत्य बलवान. संग्रामाची इच्छा करून मार्तंड भैरव रणी
मार्तंड भैरवरानी चालेला आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळे त्रिभुवन मनी दैत्यवाच अरे महादेव म्हणती तुझी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकलगणा सहित ऐसा बोला ऐकिला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धावला त्या अतिक्रूर दैत्यावरी दैत्याच्या मस्तकी फेकिला लोह भार सहस्रांची निर्मिला उंच गदा ती महाबळी दैत्याने खडगाने निवारली म्हणे दैत्यवाच तुझ्या बळाचा भरवसा आम्हाशी परी तू स्थूल दिसतोशी कैसे युद्ध करीशी आम्ही असो महाबली दैत्याचे कृत देखून शंभू प्रज्वळला अंतकरणी सोडिले सहस्र प्रभावानी त्या मदोन्मत दैत्यावरी बाण जाळे येता देखिला दैत्य खडगेचे दिला आज जैसे योगेश्वरी जिंकिले चित्ता सहित विषयाशी दैत्य काय केले अकरांशती खुरपी संधानी केले मार्तंड भैरव भस्म केले जोरदार हुंकार करून या देवाने बांधक देखील सोडिले ते त्याच्या मुकुटी आदळले रत्न विखुरले त्यावेळी जशी नक्षत्रपटी भूमीवरी खडग चंद्र चूड करी घेतले मनी दैत्यावरी धावले वेगाने शिरदयांचे तोडिले त्या दैत्य मानिकासुराचे मायावी दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले शंकराशी जाऊ लागले त्यावेळी रणभूमीसी शंभूने कर्तरी शस्त्रे घेऊन दैत्य कापिला क्रोधे करून दैत्य गिळे कर्तरी मुख पसरवणी जणू गुटी काजायची मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यसुर दैत्य तुरुगावरी आरूढ झाला खड पळता पळू लागला शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे यावरी गिरिजापती आवेशला आग्नेस्त्र टाकीत झाला मनी दैत्य जिव्हाग्नी पोळला उदयकी पडला अश्वासहित मनी पडला तेथे अश्वासहित तेथे तुरंगतीर्थ झाले त्वरित बहुत पुण्य असे ते देत या भूमंडळामाजरी दैत्य महादेवा ते लक्षित होती खडबाण संधान करीत ब्रह्मांड सर्वव्यापित ते शरजाळे करून या असंख्य तशरपातले शंभूचे अंगी भेदिले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी बाणे शिवा ते खडतरले श्रीभूषणे सर्पे भेदिले मग मोडते झाले रुंड माळे ते शिवशंकराच्या यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूप झाला आघात वक्षस्थळी दैत्य विवळ झाला भूमीवरी पडीला डोळे फिरू लागला मनी दैत्यासुर देवाने चरण उचलिला दैत्याच्या मस्तकी धरिला दयाने हस्त धरिला वैर विश्रोनी देव संतोषला ऋषी मनीवाच रणी मृत्यू देखीलासी न सोडी तुमच्या चरणासी साक्षात जगदीश्वर होशी नमन तुझे माझे तुझसी तू भूताचा होशी ना स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझं नमन माझे नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या हाती महारौद्रा शंभू शांता देवेंद्रा तुझं नमन माझे नमन रत्नमुकुटधराशी नमन गंगाप्रियासी नमन रजनी रूपासी तुझं नमन माझे नमन त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खडाग पात्रधरा कैवल्यदायका तुझं नमन माझे नमन भक्तजन आनंद करियासी विश्व नायक शेखराशी नमन डमरू हस्त सदाशिवाशी तुझं नमन माझे दैत्याची सुते ऐकोनी प्रसन्न झाला शिल्पानी बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासूर दैत्याशी शिवाच्या मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर माग मोक्ष साधन जो असेल तुझ्या चित्ती मी देईन वर तुझं ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासूर परिशिष्ट होते मणिकासूर वाच देवा तू मज झालाशी प्रसन्न मी केले तुझे स्तवन त्याच्याकरिता पठण त्याचे अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्वरथ गजा ते पावले पुत्रपौत्री राजे की जे महान सौख्यला विजय मुख वाणी सुललित असो स्तोत्र पठण जायाशी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझ्या चरणाशी निरंतर असो द्यावे माझ्या रूप तुरुंगासहित ते असावे तुझं सान्निध्यात ऐसे वचन ऐकोनी समस्त शंभू बोले तयाशी मार्तंड भैरव वाच मनी तू मागितले त्यावर असी ते तू पावसी निर्धारेशी तू पावशी मोक्षासी माझ्या कृपे करून जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठन करेती ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करून मणिकासूर ऐसे वदिला शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणे व्यास पुरविला सप्तशतीत ऐसे वर्णिला इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भाव टीका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः सनतकुमार वाच सुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला मनीचा बंधू बनवून या मार्तंड भैरवाचे बोलावे म्हणे विष्णूशी तुम्ही सांगावे मल्ला सुरशी सैन्य सहित जावे पाताळाशी प्राण आपुला वाचवा तू गेली या पाताळ भुवने ऋषी करतील देना देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतकरणे निर्मळ होती यज्ञ यागरी करीती राज्य पावती ऐसे बोलावे दयासी देव यज्ञाचे अंश भक्षिती स्वर्ग लोकी सुखे वस्ती तूच नजरी जाशी पाताळाशी हा भैरव वधिल तुझं ऐसे शंभू वचन ऐकोनी विष्णू गरुडावरी वैसवणी एकलाची शांत मूर्ती धरून मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयाशी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्याशी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुम्हाशी बहुत दैत्य पडिले रणाशी सकळ सैन्य परिवाराशी अति नाश झाला रणी बंधू गोत्रज पडिले मित्र सोयरे
मित्र स्वैरे वधिले आप्त विश्वास उमारिले महाक्रूर नसे तुझा प्राणसखा मणिकासूर तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजारे वीर मारविले तू सर्व दुर्मदा मारिले असंख्य महागजाते वायू वेगीय तुरंग माते रत्न खचित अनेक रथ ते पडिले असंख्यात पाय दळाते आता ऐशी बुद्धी की जे मातंड भैरवाते शरण जाईचे दैत्यसहित पातळी राहीजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवाशी मृत्यूरस वसे जयापाशी तू युद्धार्थ नवेसी ऐक माझे दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधनाळाशी तुझा देह जाईल आहुतीशी प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण का की जे प्रल्हादाच्या कुळी जन्मालासी म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पातळी तू ऐकून विष्णूचे वचन मल्लासुर करे नमन स्वामी तू मजा प्रसन्न झालाय दैत्याशी मल्लासुरवाचे मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी गणशिवासहित वर्तमान रणी पडता जाण तुझं मी रक्षिण प्रल्हादे पूजेला म्हणून तू उंच शिखरावरी राय माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वधील मी सर्व सत्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण कैलासही कंपे भय करोना मुकुट पडला पर्वताचा भय कंपे झाला समुद्राशी वडवानल सेवई तयासी शशही कापे चळण्याशी भूमी पडू म्हणत असे त्याचे भयनाद करोनी पृथ्वी आली कंप मानोनी सिद्धांनी सोडली आसनी तपभंगतयाचा अनेक वर्ष परिवारीला मल्लासूर उभा रणी राहिला मार्तंड भैरव देखील मग आज्ञेने घृतमारी उठली हाताने गुंजरा ते धरती झाली आकाशे फेकती झाली अति प्रौढ करोनिया अश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराते लढती तुरंगे मारे ती फेके उचलोनिया महारथी सहित शस्त्र घारे दैत्य पडताती ते जिव्हेने उचलती थोर खडखडाटे चगळती घृतमारी दैत्यसेनाशी नानाविध शस्त्रे गिळती ते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न झाली होती घृतमारीशी त्यावेळी त्या बाळे वाढू लागले अधिक पृष्ठ झाली दैत्यसेना बक्षू लागली मल्लासूर कोपला तिच्यावरी दैत्यवाच सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली असं सिरणी न पुरसी माझ्या ग्रासा लागून घृतमारी असे जरी ऐकोनी ऐशी दैन्याची बोली घृतमारी उंच झाली सहस्रबाण वर्ष लागली त्यावेळी रणभूमीची गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावरी वर्षली तैशी घृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले महासुराच्या अंगी लागले पटताची मोडते झाले मल्लासूर दैत्यराजाशी आकाशी गदा भिडून घृतमारीशी मारे रागावून तीही करी निवारण गदा हाती घेऊन दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन घृतमारीवरी गेला धावून ती टाके मोडून त्या मल्लासूर दैत्याच्या घृतमारी कोपे आवेशली खडगाने दैत्यास मारती झाली दैत्याची भुजा तुटली दैत्य होतसे विवळा तेथून शोणित निघाले तेथे शोणित तीर्थ झाले मानवाशी पवित्र करते झाले त्या मनुष्य पर्वतावरी मल्लासुराने काय केले माया भुजेशी काढले खडग घेऊन धावले घृतमारी त्यावेळी घृतमारी भैरवनाथे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीशी ते आकाशी उडला मग घृतमारी आली भूमंडळ अमोघ बाण सोडिते झाले घृतमारीवरी गगनात असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले घृतमारीशी भीती ते झाले ते पळ रणभूमीशी बाणे छेदिले मस्तकाशी शत लागले असतानाशी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शत भेदी ते झाले जानू जंगा उरासी कपाळी गंडस्थळानाभिषी असंख्यात लागले घृतमारीशी विव्हळ झाली ती घृतमारी पडली पाहुनी मार्तंड भैरव कोपला म्हणे निघाला दैत्यासी सामोरा होऊन दैत्यांतिक महादेवा लोण्याच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी तैसा करेल मल्लासुरसी दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुर वधेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करीती श्री गुरुमाऊली विरचित प्राकुट भाव टीका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोध्याय श्री कुलदैवत खंडे राव महाराज चरणार्पण वस्तू अध्याय 11 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच घृतमारीशी विजय होऊन अतिशौर्य उन्मत मध्यप्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत दैत्यवाच मी मल्ल सांगतो तुझसी तो जावे कैलासासी तू न पुरेसी माझ्या युद्धाशी दैवहीन असे तू सेवे तुम्ही अनेक कुंजरी तो एक वृषभावरी तू मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी तू गजचर्मा पांगरशी दिव्य वस्त्र परिधानामाशी तू सर्पाचे भूषणे लेशी आम्हा अस्ति कांचनाशी सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपर तुझं भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे सहस्त्र स्त्री आम्हासी एक वृद्ध असे तुझं पाशी माझे राज्य त्रिभुवनासी मी असे थोर युद्ध म्हणे युद्ध करील बसी लाज नाही तुझ्या चित्ताशी स्पर्धा करता गजशी काय उंदीर समर्थ होईल समुद्राचे कराव्या प्राशान बालक समर्थ होईल प्रलय
प्रलय अग्नीचे शमन काय पतंग करेल, काळातील मेघ निवाराविषयी काय समर्थता, वायुष्य सुवर्णगिरीचे उन्मळन करण्याशी गजाशी सामर्थ्य नसे, ऐसा कठीण वचने ऐकून मनी खवळला शूलपाणी सोडिले आणि कती खट बाणी त्या मधोन्मध दैत्यावरी बाणे येता देखील दैत्यपट्टीशी निवारिले, उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी, दैत्य येता देखोनी शंकर या दृढ मन करून खरतर शहर सोडून दैत्यराजा शिरोखिले, बाण मल्लाच्या अंगी आदळले, आदळताचे ते मोडले, तेने तृणा परिमानिले, खडतर बाण शिवाचे भैरवाचे उडाने केले, तिकट खडग करी घेतले, दैत्याचे वामभुजी मारिले, मग डमरुनादे केला, डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले, दैत्यसेने हनादे केले, दोघांचे युद्ध प्रवर्तले, उपमा नाही तयासी मेरू पर्वताचे शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेशी, दैत्य तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेशी कवन वर्णू शकेले, दैत्याचे गजरूप धरिले, डोके गगनाशी लागले, सप्तनाश सागराशी आंदोळे, पुच्छाचे विक्षेप करून मदाची धारा पडती, तेने पर्वत आले होती, मदोन्मत तो गजपती वेगे चाले, रणभूमीशी गजाने शुंडदंड उचलिला, तेने ग्रह नक्षत्र पळ काढिला, चंद्र सूर्याच्या आड आला, सर्वत्र अंधार झाला, सिद्धाशी वाटे भीती गृह सोडून या पळती, दैत्य सहस्र गर्जती, त्यावेळी रणभूमीशी गर्जने भूमी आंदोळती, मेघ भूमीवरी पडती, आवेशाला तेव्हा पशुपती दैत्यराजा मल्लासुरसी करी खडवांग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारिले, मल्ले वरिशावरी तरिले, जन्म खेटक करून मल्लासुर हास्य शंकराशी बळ तुझे कळले आंबासी, भैरव सोडिले अग्नि असरासी, दैत्यावरी अतिक्रोधे अग्निज्वाला देवा निगती, पर्वत सिंदूर वर्णे होती, सागर जलचर तडपती, महादाहे करून या अस्त्र धुमा आकाशी जात, नक्षत्रे आच्छादिली जात, चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करून या अग्निरथशी जाळीत, लोहाचे चक्रे वितळत, वीरांची टोपई तापत, ते काढून फेकीत, त्यांचं शस्त्रभार तापले, पायात चटके बसले, मस्तकाचे केश जळाले, त्या महावीराचे छत्रे सामरे ध्वज जळती, काजळी होऊन पडती, अशी अग्नि अस्त्रे गेली गती, त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या धाय करून रक्तवर्ण झाले गगन, मल्लासुराचे अंग तापून तडतडा फुट उठती, शस्त्राचा प्रापाह थोर व्याकुळ झाला, मल्लासुर होऊन धैर्याचा सागर सोडी मग पर्जन्यास्त्राशी मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्ष लागले, अग्नी अस्त्राशी निवारिले, पर्जन्यधाराने रणभूमीवरी मेरू अग्नी अस्त्र तापले, पर्जन्याने भिजविला, जणू वर्ष काळ पावला, तेथे वेळी सर्वत्र दैत्याची शस्त्रे अग्नी तापविली, पर्जन्याने ती भिजविली, निश्चल होऊन राहिली, जणू सारे निशस्त्र, पाषाण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडत, घनधानवांची मस्तके फुटती, महाप्रजन्य तो महावीर ते घाबरले, अश्वकुंजरा आडदडले, तुरंगे आकाशी उडाले, पुढची चरणी करून या मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती, प्रलय समुद्रावरी दिसते, जलमय सारी रणभूमीशी शस्त्र सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती, शव सर्वत्र वाहती, जय प्रलय ओढवला, शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेग मारुतास्त्र सोडिले, त्याने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्र जल शोषिले, ते आकाशी समुद्र राहिले, दैत्यसेने उठवणी नेले नभात कापसापरी, त्यावेळी मल्लासुर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही सर्व फडादंश कळती, विष सर्वत्र गाळीती, उडवणी जिव्हारी चोंबती, रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशाला गरुडास्त्र सोडिता झाला, गरुडे भय सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्व सारे, शंभू काय करिता झाला, पशुपात त्रिशूल मंत्रीला, मल्लासुर हाते मारिता झाला, अति क्रोधे करून या दैत्य गदा मुसळे मारित, शस्त्रे मुसळाते निवारित, चक्र नागर फेकित, परी तो त्रिशूळ येत असे, त्रिशूल सर्व शस्त्रे जाकीला, दैत्याची जवळ आला, त्याच्या मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय दैत्य हाकार करीत, रणभूमी सोडून पळत, मल्लासुराचे डोळे भिरभिरत, पडला दैत्य रणभूमीशी, शंभुवाच अहो दैत्यराजा उठशी, कान युद्ध करीशी, तू तरी थोर युद्धासशी, का पडला रणभूमीशी, मार्तंड भैरव चरण उचलेला, मल्लाच्या मस्तकी ठेविला, चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला, शस्त्रुत्व विसरला शंभूशी, दैत्य चरणी मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करून सविता झाला शिवशंकर, मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर्व्य थारण सदा घ्यावे आपण, जो स्वामींचा सेवेकरी, इति श्री गुरु माऊली विरचित प्रकट भाव टीका श्री ब्रह्मांड पुराण नक्षत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादश अध्याय श्री गुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु माऊली वाच मार्तंड भैरवाचे चरण नमस्तकी पडला विसरला तो मल्लासुर वैरता क्षण एक संत संगती घडतात दैत्य तोही देव बने, शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरिते, शिवतेचे समर्थ असती स्वामी सेवेकऱ्यांच्या सद्गुरु सनत कुमार वाच, सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीवशेष उरला मल्लासी, मग करिता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर वाच, विनोय मी भैरव तुझसी, उदरे मज पापकर्माशी, पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करी, देव मी उन्मत्त झालो, त्रिभुवना ते पिडू लागले, त्या पाप
कर्मे पापसागरी उडालो शंकर उद्धरी मज मी विनवतो शिवशंकराचे जीवन स्वतंत्र कर्माशी तुझं सूत्रधार होशी शुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होशी तू विश्वाचे पालन करीशी चराचर व्यापून उरलाशे शंभू तुझं देवराया काय दैत्य वेगळे असते हे तुझा नसी गिरिजापती तुझ जगाचा अधिपती तुझं नमन कैलासपती नमो देवा महादेवा शिवाशी नित्यवंदन रौद्र रूपाशी गौरीपती तुझं शंभूशी नित्यवंदन रौद्र रूपाशी गौरीपुत्र पुत्र तुझ शंभूशी नमो जगतकर्ता शिवाशी नमो कल्याणकारी महादेवाशी चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठाय नमो नमः जो देव सकलामध्ये चेतन रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मोह रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये ब्रह्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मदरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मध्ये क्रियारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शौर्यरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये निद्रा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये भक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये वृत्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच रहिताय नमो नमः नमो विष्णु रूपाय नमो शिव रूपाय नमो नमः नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नमः नमो त्रिलोके नाथाय नमो भैरवाय नमो नमः नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः नमो जगसंहार करताय नमो जगपालन करताय नमो नमः नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुर छेदकाय नमो नमः नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः अशी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी शिववाच मल्ला मी सांगतो प्रसन्न तुसी माग आता उत्तम वरासी मल्ला सुरुवाच नमी तुम्ही मार्तंड भैरवाशी तू प्रसन्न असता आम्हासी परलोकाची चिंता कायशी तुझे दर्शन झाली हरी देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाणं उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना योद्धा तुझा सारखा मिळाला समरंग निवृत्ती पावला कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे तुझ्या नामाआधी माझे नाव असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेले स्तोत्राशी पठण करीतील त्या नराशी सकळ सिद्धी द्यावे तयाशी इतका करावे स्वामी जे तुझी भक्ती करीती त्याचे प्रसन्न वैभवने पती त्याच्या मनोरथाची आरती शीघ्र पूर्वी देवराया लक्ष्मी वसे त्याच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरीरी न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझ्या करतीचे पूजन त्याशी निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामी शिववाच झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझं मल्लासुर ते श्रेष्ठ सनत कुमार वाचे रणी पडले मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी नाव तयाचे परी असे सांगू तू ऋषीवर तुम्हाशी लोहर गला शूलधर देवगंधर्व कुंभीवर 5वा महाबाहू असुर हे पुत्र मल्लासुरासी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षित झाला शूलपानीतनं राहती दर्पे करून धावले ते महादेवावरी भैरव आवेशला मनी शाप दिला मूर्खा लागोनी तुम्ही राहावे पर्वत होऊन या मंडळावरी ऐशी मल्हारीची स्तुती वाचते जे श्रोती ते सकळ सुख पावती सांगत असे श्री गुरु माऊली इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भाव टीका श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12 अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण वस्तू अध्याय 13 श्री गणेशाय नमः शिववाच धर्मसुतांना तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखी असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेने प्रमाणे राहावे या भूमंडळी कोठे शिवाचे वचन ऐकून संतोषला धर्मसुताचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवाची धर्मसुत वाच महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन तो आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरील त्रिलोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा
आमचे जे वैरी मारा नाश त्यांचा नाश तयाचा करा सदा येथे तू जे युद्ध केले मनी मल्लासुराशी वदिले अंबाशी दुःखमुक्त केले मार्तंड भैरव चंद्रशेखर कळी का दोष पिढेले संसार सागरी बुडाले दरिद्र दुःख गांजिले तयाशी सुखी करावे आता माऊरी कृपा करणे येथे तू प्रगट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुताचे ऐकवणे विनोदी सदाशिव अंगीकारित दक्षिणी शक्तीसहित लिंगद्वय होणे प्रगटल्या कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्ष मार्गशीर्ष मासी षष्ठी तिथी आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्री लिंगे प्रगटली झाली दोन सुदिनी देव आले यात्रेसे कलत्र पुत्र परिवारीस ऋषी आले कुटुंबेशी त्या लिंगाजवळी ते मणिखंड अधिष्ठेले मोठा उत्सव केले ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी ते तेव्हा तसे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी देव ऋषी देवगण एकत्र येती जैसा मार्तंड भैरवासी पाहती तैसी मूर्ती घडवी ते सकल जनासाठी मकर नामे बोलीजे रखार नामे विष्णू म्हणीजे इला नामे पृथ्वी सांगीजे नामे बोलावे मैरावळ त्या मैरावळ देवासी पूजित झाले देव ऋषी करीत झाले नमस्काराशी नाना पुष्पे वावणे धूपदीप दाविती नाना फळे समर्पिती अनेक नैवेद्य पात्रे करीती त्या मैराळ देवतेसी कर्पूर चंदन लाविती हरिद्रा भंडारा वाहती नानावाद देवा जविती गीत नृत्य तेही करीती देवाशी दमना वाहती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषीगणात मोर पिसांचे चामरे ढाळती षोडशोपचार पूजिती नाना आरती करीती स्तुती करीती मल्हारीची देवाच्या जय 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 खडक जय 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 हाजी देवा खडक धरा जगन्नाथ चंद्रशेखर जय गंगा मस्तकी धरा विश्वपालका महादेवा जय 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 मल्ले सैन्य मर्दना जय 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 महादैत्य विभंजना जय 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 करीम पात्रा पूर्णा जय जय शिवशंकरा जय 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 मल्लमर्दना जय 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 मधुसूदना जय जय दैत्य प्रेतासना जय 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 मार्तंड भैरवा जय 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 त्रिपुरा दाहका जय 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 असुरांतका जय जय प्रजापकारिका त्रिशूळधारी शंभू जय जय नमो दैत्य विघ्नांतकाशी कली दोषहारा भक्तप्रियाशी नमो करुणा सागराशी सहार कारक मार्तंड भैरवासी नमो वैराल देवा मल्लासी नमो विश्वाच्या पालकाशी नमो देव अर्चित चरणाशी वागेश्वरी नमन तुझं नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभवे पिनाकिने नमन तुझं नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय कपर्दिने नमन तुझं नमो नीलोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय खटवांगिने नमन तुझं नमो विष्णुवल्लभाय नमो शिपिविष्टाय नमो अंबिकानाथाय नीलकंठाय नमन तुझं नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकेशनाथाय नमन तुझं नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझं नमो कामराय नमो अंधकासुरसुदनाय नमो गंगाधाराय लटाक्षाय नमन तुझं नमो कालकाळाय नमो कृपनी दयाय नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझं नमो मृगपनयाय नमो जटाधराय नमो कैलासनिवासाय कवचिने नमन तुझं नमो कठोराय नमो त्रिपुरांतकाय नमो वृषांकाय वृषाभरूढाय नमन तुझं नमो वस्मदलित विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्तय नमन तुझं नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्माने सोम सूर्याग्नी लोचनाय नमन तुझं नमो हविषाय नमो यज्ञमया नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझं नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझं नमो प्रजापतीयाय नमो हिरण्यरेतसयाय नमो दुर्दशाय गिरीशाय नमन तुझं नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझं नमो गिरिधनयाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवासियाय पुरातने नमन तुझं नमो भगवंताय नमो प्रथमादिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मय नमतनये नमन तुझं नमो जगद्विपिनाय नमो जगद्गुरुवे नमो ओंकेशाय महासेजन काय नमन तुझं नमो चार विक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतेयाय स्थानवे नमन तुझं नमो भुग्नाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तय अनेकात्मय नमन तुझं नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वतये खंड परश्वे नमन तुझं नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मृडाय नमो पशुपतये नमन तुझं नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्यवाय हराय नमन तुझं नमो भगनेत्रविधाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझं नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझं देव ऋषीची स्तुती ऐकून आली चेतनामूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तयापुढे देव मल्हारी वाच मी प्रसन्न झालो तुम्हाचे मागावी तुम्ही उत्तम राशी ऋषी वाच तेव्हा तुम्ही प्रसन्न झाले तुम्हा विश्वाचे साकडे फेडिले सैन्यासहित मल्लासी मारेले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वचे कुलदेव बनावे सकळ कुळात ते सांभाळावे निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी सुख लाभे तयासी तयाचे वैरी क्षय पावती भूतपिशाच्या बाजूने शक्ती डाकिनी राक्षसांच्या निभीती ग्रह पीडा नसे तया जे पडती मल्हारी सप्तशती तयाने कशाची भीती स्वामी समर्थांचे लाभप्रीती सकळ सेवेकरांना मल्हारी वाच देव ऋषी ऐकले वचनाशी माझा आशीर्वाद तुम्हास मागितले ज्यावर असी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करतो भक्ताचे सदैव साथ देतो निर्भय तयाचा करीतो कल्याण तयाचे हो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जे करीती अशी युद्ध कथा सांगितले स्वामींच्या भक्ता श्री स्वामी चौदविता श्री गुरुमाऊलींच्या मुखे इति श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसती तया देव पावती विनवी स्वामी सेवेकरी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावटिका श्री
ब्रह्मांड पुराण नक्षत्र खंडे मल्हारी सप्तशती त्रयोदश अध्याय श्री कुलदेव खंडेराव महाराज चरणा अर्पण वस्तू अध्याय 14 श्री गणेशाय नमः. गुरु माऊली वाच. अशी मल्हारीची कथा निवाईल सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितले. सर्व सेवेकरासाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुल तयासी नित्यपूजित सर्वार्थ प्राप्त होते. असे सेवेकरी वाच. मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणत तयास महासाकांत असे नाव कसे प्राप्त झाले. श्री गुरुमाऊली वाच. कडकधारी म्हणून खंडोबा म्हणती महासेचा तो पती म्हणून तो महासापती जाणावास देव मल्हारी सजवून पत्नी महासा बानाई त्या ऐकावी महासाईची कथा. तुम्ही सर्व सेवेकरी देव दानव उदात अमृत निघाले समुद्र मंथनाचं दोघांनी रसामृतात त्याचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली. देवांना अमृताची गोडी मिळाली. दानव मोहिनी मागे राहिले शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले. अति काम विवळ झाले. मोहिनी पार्वती झाली. पार्वती मोहिनी होऊन शंकरास आली. आश्वासन तुम्ही मल्हारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल. तिम्मा सेठवानी निवास संतान नव्हते तयासी राज सदा पूजित असे शिवाशी महासा जन्मरी तयाच्या घरात यथा काळ उपर झाली. शेठजींना लग्नाची काळजी लागली. स्वप्नात शिवानी ऐकली महासेचा विवाह खंडेरायाची पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय महासा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र आले. दुसरी कथा बाणावीची ती 7वी कन्या इंद्राची पत्नी झाली. मल्हारीची ती तुम्हाला सांगतो. इंद्राला कन्या सात इंद्र देवतास पुसतात तुमचं भाग्यविधाता कोण सांगावे. तुम्ही मस्ती 6 कन्या सांगता तर तुम्हीच भाग्यविधाते 7वी वेगळी सांगत ती मात्र अगळी माझे भाग्य विधी लिखित जसे असेल भाग्यात तेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला त्याने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले. चंदनपुरीच्या राळ टाकले. म्हणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली. धनगराला पाहून दयातील बालिकेला तो आनंद झाला. पोटच्या मुलीप्रमाणे ठेवले. तिचे नाव बानू ठेवले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले. तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीच्या खंडेरायाच्या महालात बैसले. दोघे महासाकांत बानू मल्हारीवरे झाली मोहितो. म्हणे आज माझा पती खंडेराय भाळले तिच्यावरी भुलले तिच्या लावण्यावरी त्यास भानूचा अंतरी सर्वत्र बानूच दिसे. माळसेला म्हणे साईपाठ खेळावा हरण्याने वनवास भोगावा असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले. धनगराचे रूप घेतले. बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळल्या. खंडोबाने नदीवरी मेंढ्या नेल्या. तेथे सर्व मारिला. धनगरवाडा जमा झाला. खंडोबाशी दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी बानू नाही जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसवणी तिला घोड्यावरी असं आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करून आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बाणाईसह पाहताच ती 34 राग आला म्हणायचा ती बाणात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून पार्वती दाशी जयद्री बनून ती चाली बानाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सौती मत्सरात जयद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत पुढे अर्धी भार्य होशील. तिला नामे लावण्य होती. सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मोडली रूपी ती कृष्ण हाती शोभली. पुढे बानाईच्या शापणे नाचू लागली मुरळी रूपाने. तिची कथा प्रथा कालांतराने जेजुरी सुरू झाली. नळदुर्गाच्या चंदनवृक्षाखाली वाघे आले. धनगराजवळ त्यांनी मेंढीची मागणी केली. तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावरी फुंकीला आपला भंडार. तेव्हा तोच त्याचा झाला उद्धार. मानवरूपी वाघे झाले. श्री गुरुमाऊलीवाच्या देव भंडारीची कथा ऐकावी. भंडारा म्हणजे हळद जाणावी. योग मायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मन्नी मल्लासुराची राक्षसांची भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्म विष्णू महेश झाले वृक्षवड पिंपळ. त्रिपुर सुंदरीच्या बसलेच्या पास शोधावा योग निद्रेस झाली. मंत्राची लक्ष आवर्तने आले. त्रिपुर सुंदरीचे प्रगट होणे. पिवळे कोंब फुटले. आसनाखाली तिघांच्या त्रिपुर सांगेता यशीत घ्यावे या हळदीशी ओळखावे योग निद्रेशी. हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करेल निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगी. शिवाच्या मल्हारी अवतारी हरिद्रा उधळवितावरी कृपा करेल भक्तावरी. हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवले. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमाना. त्याच्या शापाने ते कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवाशी तर देव रक्षाल तुम्हाशी. सांगतो मी सेवेकरासी कथा तयाची ऐकावी. एकदा येऊन सैन्य हल्लेखोर आले चाळ करून गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार येऊन सैन्य धावले. गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले. सैन्यासी बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले. एक छोटे छिद्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला दयाने पिटाळले. शत्रुसेना पळू लागली. त्याची खोड मोडली. गडगडात गडाखाली गेले. जाजवाल मार्तंड भैरवणे असा तो देव खंडोबा. यवन करी तोबा या त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला. बादशाह स्वतः आला. मल्लुखान म्हणे खंडोबाला 1.25 लक्षांचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकराच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वास खंडोबा असावा. मागे माळसा असावी. घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाक असे न्यावे त्यास देव भेटीचं. जेजुरी गडावरी विवाह घरात ठरता घरात पूजावे खंडेराया सांगणं. रात्री रागरंग गोंधळ
करतात. विवाहाचे आमंत्रण देवास ज्ञानदेव ज्ञानेश्वरी लिहिली, सच्चिदानंदेती लिहिली, तसेच श्री गुरुमाऊली वदिली गुरुमाऊली वदली तसे सेवेकरी वाचे देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. श्री गुरुमाऊली वाचे देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून त्यात धान्य त्यात पेरून ठेवावा कलश, त्यावरी कलशात 5 पाने त्यात सुपारी नाणे, तामणात तांदूळ भरणे, देवावरी खंडोबाचे टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवस ही सेवा असे खंडोबाची. चंपाषष्ठीला कुलधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवा. दिवट्या बुधल्यासहित पूजावा. खंडेराय त्या दिवशी कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी तामणात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात ठेवून तांब्यात पैसा सुपारी खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून तामणवर उचलून कपाळे आपल्या लावावे. समाधानंदाचे एळकोट जय मल्ला असा जय जयकार करून तामण खाली द्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून त्या भंडारा त्यास लावून जेजूरकडे 5 पावले चालवावे. भंडारा उधळावा. चौफेर खोबरे फेकवावे. चौदूर करावा. मल्हारीचा जय जयकार. दिवट्या बुधल्यासहित घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचता. 11 किंवा रविवार उपवास करता. चिंता मटेल सर्वाशी. भक्ताची हाका ऐकून धावत असे न लागत क्षण बिकट संकटे निवारण तसे जय खंडेराय माळसा देवी. सदैव भक्त सुखी ठेवी. योगक्षेमेची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. खंडेराय स्मरावा अखंड. अंतरिश्वाने एखादा येता दारी. द्यावे त्यासी भाकरी. अन्नदान अवश्य करावे. विनवी तुम्ही खंडेराय स्वामी समर्थांच्या सेवे करायचं. समर्थ मानवावे त्यास. समर्थांचा सेवेकरी समर्थ जैती. श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भाव टीका. श्री ब्रह्मांड पुराणे क्षत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.